चला बनवूयात सोया किमा मसाला। तर सगळ्यात आधी आहे ना सोयाबीन मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं। आधी स्वच्छ पाण्यातून 4 ते 5 वेळा धुवून घेतलं आणि मग कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं 15 ते 20 मिनिटांसाठी। 15 ते 20 मिनिटांनंतर आहे ना त्याच्यातलं पाणी निथळून काढलं एका प्लेटमध्ये आणि आहे ना थोडे थोडे सोयाबीन घेऊन मिक्सरच्या भांड्यामधून अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आणि पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक टोमॅटो मी असा बारीक कापून घेतला होता, त्याची पेस्ट बनवून घेतली। पॅनमध्ये ना थोडंसं तेल गरम केलं, खडे मसाले टाकले, त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला तो सुद्धा परतवून घेतला। टोमॅटो आणि लसणाची पेस्ट टाकली, त्यानंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकले, सर्व पुन्हा छान एकजीव करून परतवून घेतलं आणि त्यामध्ये नंतर मी ॲड केलं बारीक केलेलं सोयाबीन। सर्व पुन्हा छान असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना त्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकलं होतं, थोडासा लिंबाचा रससुद्धा टाकला होता आणि पुन्हा एक वाफ घेतली। तर अशा पद्धतीने आपला इथे सोया किमा मसाला तयार होता। मी अगदी साध्या पद्धतीने बनवला होता, बनवायला गेलं तर ह्याच्यामध्ये अजून बरंच काही आपण ॲड करू शकतो। तर अशा पद्धतीने इथे सोया किमा मसाला तयार होता। चपातीसोबत किंवा पावासोबत अप्रतिम लागतो। तुम्ही कशा पद्धतीने बनवता ना मला नक्की सांगा आणि आपली जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।